पुढली बातमी पाहूयात। राज्यामध्ये विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी नवीन पॉलिसी तयार करण्यात आलेली आहे। नवीन योजनेनुसार प्रत्येक 500 मतदारांच्या मागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असणार आहे। त्यानंतर 13 विशेष अधिकारी आणि कर्तव्य देण्यात येणार आहेत। त्यांच्या निवडीचे अधिकार पालकमंत्री आणि महसूल मंत्री यांच्याकडे असतील। राज्यात विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी नवी पॉलिसी तयार करण्यात आलेली आहे। नवीन योजनेनुसार प्रत्येक 500 मतदारांच्या मागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असेल। त्यानंतर 13 विशेष अधिकार आणि कर्तव्य देण्यात येणार आहेत। त्यांच्या निवडीचे अधिकार पालकमंत्री आणि महसूल मंत्री यांच्याकडे असतील। राज्यात विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसंदर्भातली नवी पॉलिसी तयार केली गेलेली आहे। नवीन योजनेनुसार प्रत्येक 500 मतदारांच्या मागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असेल। पालकमंत्री महसूल मंत्र्यांना नियुक्त्यांचे अधिकार दिले गेले आहेत। त्यांच्या निवडीचे अधिकार पालकमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे असतील। 13 विशेष अधिकार आणि कर्तव्य देण्यात येणार आहेत। विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भातली नवीन पॉलिसी तयार केली गेली आहे। राज्यातली महत्त्वाची बातमी, विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसंदर्भातली एक नवीन पॉलिसी तयार करण्यात आलेली आहे। संजय तिवारी माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। संजय, तृप्ती, महाराष्ट्राच्या आजच्या घडीला ही सर्वात मोठी बातमी आहे। विद्यमान जे विशेष कार्यकारी अधिकारी आहे त्या सगळ्या पदांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत 1000 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती व्हायची। आता ती 500 मतदारांमध्ये एक विशेष कार्यकारी अधिकारी अशी करण्यात आलेली आहे। या संदर्भातला GR जारी करण्यात आलेला आहे। त्यात नियमावली स्पष्ट सांगितलेली आहे। या नियमावलीनुसार आता राज्यात 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त होणार आहे आणि या नियुक्तीची जी समिती असणार आहे त्या प्रत्येक जिल्ह्याच्या समितीचे जो अध्यक्षपद आहे ते महसूल मंत्री म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि पालकमंत्री जिल्ह्याचे आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे तिथे सदस्य असतील आणि या अनुसार जिल्ह्यातील जे महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत ते भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील आणि शिवसेनेचे असतील त्यांना कुठेतरी या निमित्ताने एक महत्वाचं स्थान जिल्ह्याच्या राजकारणात, स्थानिक राजकारणात मिळण्याची शक्यता आहे। कारण प्रथमच 13 पेक्षा जास्त अधिकार या लोकांना देण्यात येणार आहे। खूप खूप धन्यवाद संजय या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।